नमस्कार. आई तुमच्या संवादाचा सोबती या यूट्यूब चॅनलवर पुष्पा गांगर्डे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एका आईच्या तोंडून त्यांची स्वतःची कहाणी त्या सांगत आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांच्या मुलाबरोबर त्यांचं संभाषण त्यामध्ये दाखवलेलं आहे. त्यावरून तुम्हाला समजेल की त्या मुलाची भाषा किती डेव्हलप झालेली आहे. ही जी माता आहे त्यांनी खूप ठिकाणी आपल्या मुलाला बोलता यावं म्हणून वेगवेगळे प्रयत्न करून फिरून त्यांना नंतर माझा नंबर मिळाला. त्यांनी पहिली पुण्याला स्पीच थेरपी घेतली, परंतु ते थोडंसं कृत्रिम क्लास असल्यामुळे जास्त प्रमाणात प्रगती त्यांना जाणवली नाही. ज्यावेळेस कोणतीही प्रगती करण्यासाठी आईला जर मुलासाठी करायची असेल तर ती 100% इतर स्पीच थेरपिस्टपेक्षा जास्त असते, जास्त प्रमाणात ती करते आणि त्याचा रिझल्ट पण आपल्याला जास्त प्रमाणामध्ये दिसतो. त्याचं जिवंत उदाहरण आहे संकल्प शिंगवी. त्याची आई आता तुमच्याबरोबर बोलणार आहे. नमस्कार, मी सोनाली प्रवीण शिंगवी. माझा मुलगा संकल्प प्रवीण शिंगवी. त्याच्या दोन्ही कानांना मशीन आहेत. तो 1.5 वर्षाचा असताना आमच्या लक्षात आलं की त्याला ऐकायला येत नाहीये. मग आम्हाला नगरला आल्यानंतर गांगर्डे मॅडमचा पत्ता दिला आमच्या नातेवाईकांनी. आम्ही त्यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांचाही मुलगा होता. त्यांच्या मुलाला दोन्ही कानांना मशीन आहेत व तो मशीन असूनही एवढं छान बोलत होता, असं वाटतही नव्हतं की त्याला ऐकायला येत नाही. मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही जसं सांगितलं तसं मी माझ्या मुलाला तशी ट्रीटमेंट दिली. त्यांनी त्याच्याशी कसं बोलायला पाहिजे, कसं त्यांना हँडलिंग करायला पाहिजे हे सगळं शिकवलं आणि त्या पद्धतीने मी त्याला हँडल केलं व आज माझाही मुलगा खूप छान बोलतो आहे. फक्त केवळ स्पीच थेरपी घेतली आम्ही. मॅडमला जसे जसे अनुभव येत गेले तसे त्यांनी आमच्याबरोबर शेअर केले व त्या अनुभवाचा खूप मोठा फायदा झाला आहे. आज माझाही मुलगा तितका छान बोलतो आहे आणि तो नॉर्मल शाळेत शिकत आहे. भाऊसाहेब फिरोदी हायस्कूलमध्ये आज शिकत आहे आणि तो खूप छान बोलतो आहे. याचाच मला खूप आनंद होत आहे. माझे नाव संकल्प प्रवीण शिंगवे आहे. इयत्ता 7वी प या वर्गात शिकत आहे. शाळेचे नाव भाऊसाहेब फिरोदी हायस्कूल. तू शाळेत गेला होता का? हा. किती वाजता असते शाळा तुला? 11:25 ते 5 पर्यंत शाळा असते का? हा. आणि तू घरी किती वाजता येतो बरं? व्हॅनमधून 6 वाजता येतो ना. मग तू सायकलवर जातो का शाळेत? आता नाही, 8वीला जाणार आहे. 8वीला जाणार आहे का? मग आत्ता कशाने जातो? आता व्हॅनवर जातो. व्हॅनमध्ये. आणि तुमच्या शाळेत आज खेळाचा तास होता का? नाही. आणि तुला आज शाळेत मज्जा आली का? आज शाळेत खूप मज्जा आली. हा का? मग तुमच्या शाळेत गॅदरिंग होणार आहे का? हा. तू गॅदरिंग मध्ये भाग घेतलाय का? नाही. का बरं नाही घेतला? कान चांगलं नाही झालं. तुला कान आवडले नाहीये म्हणून नाही घेतला का? नाही. आणि तुला शाळेत शिकवलेलं समजतं का? सगळं समजतं मला. मॅडम जे बोलतात ते पण कळतं का? हा. कळतं का? हा. ओके.